कोकणातल्या एका दुर्गम गावात समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला एक जुना जीर्ण झाला असलेला वाडा होता, सावंतवाडा. त्या वाड्याला गावकरी 2 खिडक्यांचा वाडा म्हणायचे, कारण त्यात एकाच खोलीत 2 लांबट खिडक्या होत्या. जेव्हा त्या खिडक्यांतून रात्री उजेड यायचा तेव्हा समोरून पाहणाऱ्याला वाटायचं की कोणीतरी आतून बघतंय. गावात एकच समज होती, त्या खिडक्यांतून पाहू नका आणि सूर्य मावळल्यावर त्या वाड्याच्या दिशेने जाऊ नका. पण ही मानवी उत्सुकता, ती कधीच ऐकत नाही ना. सिद्धार्थ, एक तरुण फोटोग्राफर, मुंबईतून कोकणात फोटोग्राफीच्या प्रोजेक्टसाठी आला होता. त्याला जुन्या वाड्यांचे, गावांचे, लोककथांचे आणि भुताटकीच्या गोष्टींचे फारच आकर्षण होतं. गावात त्याची ओळख झाली रामू आजोबांशी. ते वयस्कर पण तितकंच बुद्धिमान होते. सिद्धार्थने विचारलं, आजोबा, 2 खिडक्यांचा वाडा कुठे आहे? आजोबांचे चेहऱ्यावर क्षणात चिंता उमटली. तो वाडा विसर, तिथे कधीही जाऊ नकोस, तो शापित आहे. सिद्धार्थ हसत म्हणाला, माझ्यासाठी तो वाडा एक उत्तम फोटोसंधी आहे. आजोबा थोडा वेळ गप्प राहिले आणि शेवटी म्हणाले, ठरवलं असेल तर जा, पण एक लक्षात ठेव, जर त्या खिडक्यांमधून कुणी तुला पाहताना दिसलं तर पळून ये. मागं वळून पाहू नकोस. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ त्याच्या कॅमेरासह वाड्याकडे गेला. वाडा खरंच गूढ होता. आकाशात वळवाच्या ढगांसारखा काळसर, भिंतीवर वेलींनी झाकलेला आणि 2 खिडक्यांची खोली अगदी समोर. त्याने काही फोटो घेतले, पण जसा सूर्य कलायला लागला तसं वातावरण जड होऊ लागलं. शांततेतही एक विचित्र आवाज वाटू लागला, काहीतरी कुजबूज, काहीतरी हालचाल. त्याने एका खिडकीकडे पाहिलं, आत कोणीतरी उभं होतं. एक काळसर आकृती, डोळे नाहीत पण ती पाहत होती. आणि नुसतं पाहत नव्हती, ती हसत होती. सिद्धार्थ घाबरला. त्याला रामू आजोबांचे शब्द आठवले, पळ, मागं वळून पाहू नकोस. तो मागं न पाहता पळत सुटला. काटेरी झुडूपं, धावता धावता सांडलेलं कॅमेरा बॅग, काहीच त्याला दिसत नव्हतं. घरी परतल्यावर तो सुन्न झाला. त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती. खिडकीतून त्याला वाटायचं की कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. आणि मग त्याच्या खिडकीतही तीच आकृती दिसली. सकाळी सिद्धार्थ ताडक रामू आजोबांकडे गेला. ती खिडकी, आत कोण आहे? आजोबांनी डोळे मिटले आणि थोड्या वेळाने बोलायला सुरुवात केली. खूप वर्षांपूर्वी त्या वाड्यात सावंत कुटुंब राहत होतं. एका रात्री त्यांच्या घरात चोरी झाली. पण चोर कोण नव्हता, ती एक स्त्री होती. अंगभर काळं वस्त्र, केस अंगावर. तिने घरातल्या प्रत्येकाचं गळा दाबून बळी घेतलं. पण काही कळायच्या आत ती गायब झाली. गावकऱ्यांनी खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. शेवटी गावाने त्या वाड्याला शापित ठरवलं. म्हणतात, ती स्त्री अजूनही त्या 2 खिडक्यांमधून बाहेरच्या जगाकडे पाहत असते. कुणीतरी तिच्या घरात परत यावं म्हणून. सिद्धार्थने ठरवलं, इथून लगेच परत जायचं. पण तो रात्री जायला निघाला आणि रस्ता चुकला. संध्याकाळ झाली, वाट हरवली आणि एक क्षण समोर पुन्हा तोच वाडा उभा. हे शक्य नाही, सिद्धार्थने स्वतःला समजावलं. पण आज तो वाडा, त्या खिडक्या, आतला अंधार आणि पुन्हा कोणीतरी उभं. हा वेड्याप्रमाणे पळाला, पण यावेळी त्याचा पाय घसरला, तो खाली पडला आणि मागं वळून पाहिलं. जवळ आली ती आकृती, तिचा चेहरा अस्पष्ट पण डोळे भडक लाल. तोंडातून अस्पष्ट आवाज, परत आलास, आता राहा इथंच. सिद्धार्थ कधी घरी पोहोचला नाही. पुढच्या दिवशी त्याचा मोबाईल, फुटलेला कॅमेरा आणि एक ओलसर वही गावाजवळच्या झाडीत सापडली. वहीत शेवटची नोंद होती, त्या 2 खिडक्यांतून कोणी पाहतं नाही, तिथून जगाकडे शिकार केली जाते. समाप्त. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, कोणतीही बंद खिडकी उघडताना किंवा पाहताना 2दा विचार करा. त्या खिडकीतून कुणी फक्त बाहेर पाहतं असतं असं नाही, कधी कधी ते आपल्याला आत घेण्यासाठी पाहत असतं.